नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। पण येत्या 72 तासांमध्ये वातावरणात असा कोणता बदल होणार आहे की ज्यामुळे येत्या 72 तासांमध्ये राज्यातील जिल्ह्यात होणार आता 100% ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील ज्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस, काय त्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर येत्या 72 तासात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये वातावरणात असा कोणता बदल होणार आहे की ज्या बदलामुळे येत्या 72 तासात राज्यातील काही जिल्ह्यात होणार आहे ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील ज्या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, काय त्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं या ठिकाणी आगेकूच करत आहे आणि ढगांचा ताफा तीव्र गतीने पूर्व विदर्भाकडून कोकणाकडे प्रवास करतोय। आणि यामुळे मित्रांनो येत्या 72 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे। मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी जाणून घेऊया। बघा मित्रांनो, येत्या 72 तासांचा विचार केला तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। त्याचबरोबर मित्रांनो, मराठवाड्यातील बहुतांश भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार। याच्यामध्ये खास करून आपल्याला हा जो पाऊस आहे मित्रांनो, या ठिकाणी नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश्य दिसणार आहे। आणि जे इतर जिल्हे जसे की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात पावसाची तीव्रता त्या तुलनेने कमी असणार आहे। त्यानंतर खानदेशाचा विचार केला तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा विचार केला तर घाट माथ्यावर अतिवृष्टी आणि इतर ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको। परंतु लक्षात घ्या, खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दुपारच्या नंतर आपल्याकडे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन या ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस निर्माण होताना दिसू शकतो। आणि याच्यामुळे जीवाला जपा मित्रांनो, कारण वीज कोसळून या ठिकाणी आपला जीव जाण्याची भीती आहे। शेतातील काम आजची उद्या होतील पण जीव गेलेला परत येणार नाही, कारण पुढील 72 तास जोखमीचे, पुढील 72 तास धोक्याचे आहेत।
ह्या 72 तासामध्ये आपण अतिताईपणा करू नका एवढीच आपणास विनंती। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।